लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसचं नवं घोषवाक्य समोर आलंय। हात बदलेगा हालात या घोषवाक्यासह काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतेय। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचं हे नवं घोषवाक्य समोर आलंय। खरं तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात प्रचार होताना दिसतोय, प्रत्येक पक्ष प्रचार करताना दिसतोय। अशामध्ये काँग्रेस सुद्धा तितकंच प्रचारामध्ये गुंग आहे। नवं घोषवाक्य घेऊन निवडणुकीच्या रिंगणामध्ये ती उतरणार आहे। हात बदलेगा हालात असं घोषवाक्य काँग्रेसचं समोर आलंय। पुढची बातमी पाहूया, ती म्हणजे निवडणूक रोखे म्हणजे पंतप्रधान मोदींचं जगातील सर्वात मोठं खंडणी रॅकेट। राहुल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रेतून मोदींवरती अशा प्रकारे हल्लाबोल केल्याचं कळतंय। ईडी सीबीआयनं धाडे टाकलेल्या कंपन्यांकडून सर्वाधिक लोकांची खरेदी करण्यात आली असं सुद्धा राहुल गांधी म्हणतात। तर निवडणूक रोखे म्हणजे भाजपचा सर्वात मोठा घोटाळा असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा केलेला आहे। इलेक्टोरल बॉन्ड्स का जो कॉन्सेप्ट है वो नरेंद्र मोदी जी ने डेवलप किया और उसको इम्प्लीमेंट किया। और कुछ ही दिन पहले इलेक्टोरल बॉन्ड की सच्चाई देश को दिखी है। बेसिकली जो नरेंद्र मोदी जी ने इलेक्टोरल बॉन्ड का कॉन्सेप्ट रखा है वो दुनिया का सबसे बड़ा एक्सटॉर्शन रैकेट है। मैं फिर से कह देता हूं, दुनिया का सबसे बड़ा नेशनल लेवल का एक्सटॉर्शन रैकेट है। तर निवडणूक रोखे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जगातील सर्वात मोठं खंडणी रॅकेट असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेतून मोदींवर केलेला कळतोय। ईडी सीबीआयनं धाडे टाकलेल्या कंपन्यांकडून सर्वाधिक रोख्यांची खरेदी करण्यात आली असं सुद्धा वक्तव्य या दरम्यान राहुल गांधींचं समोर आलंय। तर निवडणूक रोखे म्हणजे भाजपचा सर्वात मोठा घोटाळा असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा याच पार्श्वभूमीवर केल्याचं कळतंय। तर निवडणूक रोखे म्हणजे पंतप्रधान मोदींचं जगातील सर्वात मोठं खंडणी रॅकेट असं वक्तव्य आणि हल्लाबोल जो आहे तो राहुल गांधी यांनी मोदींवर केल्याचं कळतंय। Thank you.